मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. जरांगे आजपासून पाणी सुद्धा घेणार नाहीत. न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमधल्या चर्चेला 40 तास झाले, पण सरकारकडून प्रतिसाद नाही. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाची सुरक्षाही वाढवली. एसआरपीचे जवान तैनात. आंदोलकांची शेअर बाजारामध्ये घोषणाबाजी. सीएसएमटीच्या आतमध्ये आणि बाहेर आंदोलकांचंच राज्य. अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती मराठा आंदोलकांच्या गैरवर्तनामुळे संतापली. मुंबईमध्ये पहिल्यांदा असुरक्षित वाटलं अशी तक्रार. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले अशी इन्स्टाग्रामवरती पोस्ट. मराठा आंदोलनामुळे उद्योगधंदा बुडाला. किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांची तक्रार. सरकारनं तातडीनं चर्चा करावी आणि हायकोर्टानं हस्तक्षेप करावा अशी मागणी. मराठा आंदोलकांनी मांडला पत्त्यांचा डाव. कुठे कबड्डी आणि खो खोचं मैदान तर कुठे कुस्तीचा आखाडा. सीएसएमटीच्या बाहेर दहीहंडी आणि गरबा सुद्धा. जरांगेंची काल दिवसभर राज ठाकरेंवरती कडाडून टीका. तरी सुद्धा अमित ठाकरेंकडून मराठा आंदोलकांना मदत करण्याचं मनसैनिकांना आवाहन. आंदोलक गरीब, शेतकरी आणि मजूर आहेत. त्यांना जेवण, औषधोपचार द्या अशा सूचना. जरांगेंच्या आंदोलनाला आजपासून ओबीसींचं जोरदार प्रत्युत्तर. भुजबळांनी मुंबईमध्ये बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक. तर जरांगेंच्या अंतरवालीमध्ये ओबीसी नेत्यांचं आजपासून आंदोलन. नागपूरमधल्या साखळी उपोषणाचाही आजचा तिसरा दिवस. नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर. काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावरती भाजप कार्यकर्त्यांनी शाई फेकल्यामुळे वाद. आमदार कृष्णा खोपडेंच्या घरापुढे आंदोलन करताना तणाव. चीनमधल्या शांघाय सहकार परिषदेला सुरुवात. बैठकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये हास्यविनोद आणि चर्चा. तिन्ही नेत्यांच्या देहबोलीवर जगभरातल्या जाणकारांची नजर. नमस्कार, मी यामिनी दळवी. दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षणाविषयीच्या आंदोलनाची. आजचा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे हे सर्व पैलू आपण बघणार आहोत. मात्र यामध्येच आता आंदोलकांचे वेगवेगळे कारनामे सुद्धा समोर येत आहेत. याचीच एक झलक.